नमस्कार मंडळी, मी आहे सुरेश. मी आहे शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ब्रँड शेतकरी. तर मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत स्ट्रॉबेरी शेती संदर्भात एक छोटासा व्हिडिओ. तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्ट्रॉबेरी शेती करायची असेल तर पूर्व मशागतीपासून स्ट्रॉबेरीची लागणीपर्यंत कोणकोणती प्रोसेस केली जाते आणि कोणत्या प्रकारे स्ट्रॉबेरीची लागण केली जाते, तर याची एक सविस्तर माहिती देण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. अगदी छोट्या छोट्या ज्या डिटेल आहेत त्या आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मंडळी, स्ट्रॉबेरीची शेती जर करायची असेल तर महत्त्वाची गोष्ट येते ती जमिनीची निवड. तर जमिनीची निवड करताना जमीन ही कशी असावी, तर जमीन जी असावी ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असली पाहिजे. त्या जमिनीमध्ये पाणी धरून राहिलं नाही पाहिजे. अशा रीतीची जर जमीन असेल तर आपण स्ट्रॉबेरीची शेती त्यामध्ये सहज करू शकतो. दुसरी जी गोष्ट येते तर तापमान. आज महाराष्ट्रामध्ये असे बरेच शेतकरी आहेत जे 32-35 डिग्री सेंटीग्रेड ज्या ठिकाणी तापमान आहे अशा ठिकाणी ते स्ट्रॉबेरीची शेती व्यवस्थितरित्या करत आहेत. तर तापमानाचा काही एवढा अडसर आपल्याला काहीच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एक 30-35 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ज्या ज्या ठिकाणी तापमान आहे त्या त्या ठिकाणी आपण स्ट्रॉबेरीची शेती अगदी व्यवस्थितरित्या करू शकतो. तर मंडळी, आपल्या जी वावरं आहेत त्या वावरांची नांगरटी एप्रिल महिन्यात करून ठेवली जाते. का तर उन्हामध्ये वावरं चांगली तडकावीत म्हणून. आता आम्ही राहतो ना, तो भाग आहे डोंगराळ भाग. तर या डोंगराळ भागामध्ये दगडी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं काय होतं की आमच्या वावराची जी लेवल आहे ती लेवल खालीवर आहे. पण तुमच्याकडं सपाट वावरं जर असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ठिबक संचनने स्ट्रॉबेरी लावणार असाल तर ठिबक संचननी काय होतं की पाण्याची जी लेवल आहे म्हणजे पाणी सगळीकडे समान पडतं. त्याच्यामुळं उतार चढाव असो किंवा सपाट असो काही फरक पडत नाही. मंडळी, आपली स्ट्रॉबेरीची शेती करायचं हे ठरलंय, तर आता आपण काय करायचं, तर त्यासाठी आपल्याला पूर्व मशागत करावी लागणार त्या वावराची. तर त्यासाठी आपण काय करावं लागतं की आपले जे वावर असेल तर या वावराची उन्हाळ्यामध्ये नांगरटी करून घ्यावी लागते मोठ्या ट्रॅक्टरनं नांगरटी करून घेतल्यानंतर ते 1-2 महिने वावर जरा उन्हामध्ये सुकलं पाहिजे. वावरामधील जे काही बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, तो उन्हामुळे वाळला पाहिजे, मेला पाहिजे. तर अशा रीतीनं उन्हाळ्यामध्ये वावराची नांगरटी करून घ्यावी लागते. आता नांगरटी करून घेतल्याच्या नंतर दुसरं प्रोसेस काय आहे, तर आपल्याला शेणखताची सोय करावी लागते. शेणखत स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत गरजेचं असतं, त्यामुळे शेणखताची सोय करावी लागते. आणि शेणखत जे आपलं आहे ते त्या स्ट्रॉबेरीच्या वावरामध्ये आपल्याला आणून टाकावं लागतं. मंडळी, आता ही झाली आपली उन्हाळ्यातील नांगरटी. आता उन्हाळ्याची नांगरटी झाल्यानंतर ना आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबायचं आहे. आता सप्टेंबर आल्यानंतर काय होतं, आपलं जे नांगरलेलं वावर आहे त्या वावरामध्ये थोडंफार गवत उगवतं. तर ते गवत मारण्यासाठी आपल्याला तणनाशक वापरायचं आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला जे आपलं शेणखत आहे ते शेणखत संपूर्ण वावरामध्ये म्हणजे कान्याकोपऱ्यांमध्ये अगदी व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर छोट्या किंवा मोठ्या ट्रॅक्टरने रोटरनी करून आपल्याला स्ट्रॉबेरीसाठी बेड बनवून घ्यायचे आहेत. वावराची रोटरनी ज्यावेळेला चालू असते त्यावेळेला वावरात ज्या काही छोट्या मोठ्या दगडी निघतील त्या अगदी आपल्याला व्यवस्थित उचलवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बेड बनवताना बेडवरती दगडी किंवा काय असं अडथळा होऊ नये म्हणून त्या दगडी आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत. आता आपली रोटरनी तर कंप्लीट झालेली आहे. आता रोटरनी झाल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं, तर हे जे वावर आपण रोटरनी करून घेतलेलं आहे तर या वावरावरती आपल्याला एक बेड बनवण्यासाठी मेजरमेंट करावं लागतं. त्यातमध्ये 2 प्रकार येतात की बाबा आपले 1.5 फुटाचे बेड असतील किंवा 3.5 फुटाचे बेड असतील. तर त्या हिशोबानं आपल्याला एक 3.5 फुटाचे जे बेड असतील तर एक 4.5 फुटाची काठी काढावी लागेल. आणि 1.5 फुटाचे जे बेड असतील तर एक 2 किंवा 2.5 फुटाची काठी काढावी लागेल. त्याच्यानुसार काठी टाकून रशी लावून राख टाकून आपल्याला सरळ रेषेत मार्किंग करून घ्यावं लागणार. आणि मार्किंग करून झाल्याच्या नंतर जो आपला बारका टिलर आहे तर त्या पॉवर टिलरनं आपल्याला ते बेड बनवून घ्यावे लागतात. तर ही आहे बेड बनवण्याची प्रोसेस. आपण जे बेड बनवलेले आहेत हे आपले बेड 3.5 फुटाचे रुंद आहेत. या बेडची जी हाईट आहे ती आपली 6 इंच ते 8 इंच अशी हाईट आहे. तर हे जे बेड आहेत तर या बेडवरती आपण 2 ठिबकच्या लाईन टाकलेल्या आहेत. तर ह्या ज्या 2 ठिबकच्या लाईन टाकलेल्या आहेत तर एका ठिबकच्या लाईनला एका बाजूला एक झाड एका बाजूला एक झाड अशी 2 झाडं, 2 ठिबकच्या लाईनला टोटल 4 झाडं आपली बसलेली आहेत. तर हा डबलचा बेड, याला आपण काय बोलतो तर डबलचा बेड बोलतो. आणि जो सिंगलचा बेड असतो 1.5 फुटाचा तर त्यामध्ये फक्त आपण एक ठिबकची नळी बसते आणि दोन बाजूला 2 झाडं बसतात. तर अशा रीतीने बेडची रचना आपल्याला करावी लागते.
तुमच्या वावराची निवड झाली, ट्रॅक्टरनी नांगरटी झाली, त्यानंतरनं सप्टेंबरमध्ये तणनाशक मारून रोटरनी झाली आणि तुम्ही बेड तयार केले. आता त्यानंतरनं काय होतं की आपल्याला करायची आहे फिटिंग. आता फिटिंग करताना काय करतो आपण की ठिबक, पायपांचे ठिबक यूज करतो. तर आपल्याकडं त्याच ठिबकांचे 6 बंडल शिल्लक आहेत, म्हणजेच पडून आहेत. यंदा आपण ते वापरलेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल का वापरले नाहीत, तर त्या ठिबकांमध्ये काय होतं, आपण ज्याला खतं औषधं ज्यावेळेला आपण सोडतो आणि ती जी बटणं असतात त्या बटनांमध्ये काय होतं, कचरा बसतो आणि मग ते बटन स्वच्छ करून पुन्हा चालू करण्यात आपल्याला अगदी पूर्ण वावराची 3 ते 4 दिवस आपले वाया जातात. त्याच्यामुळे ते बंडल आपले 6 पडूनच आहेत. यंदा आपण काय केलेलं आहे, ही जी पेप्सी आहे ना, ती पेप्सी वापरलेली आहे. 2,500चा बंडल पडतो आपल्याला हा आणि याच्यामध्ये 6,000 स्ट्रॉबेरीच्या रोपांची अगदी लागण सहज होते. तर एक नंबर काम होतं आणि ही अगदी आपण तुम्हाला सांगते 3 वर्ष सहज वापरू शकतो. कारण की बरेच जणांनी आम्हाला सजेशन दिलेलं की तुम्ही पेप्सी यूज करा. तर आम्ही फर्स्ट टाईम केलेलं आहे आणि ती लोकं वापरत होती हे आम्ही बघितलेलं. त्याच्यामुळं सांगू शकते, एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला खोटं कधी सांगणार नाही. तर पेप्सीच वापरा. ठिबकचे ही मोठमोठे ब्रँड आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत. आता हे ठिबक आपल्याला एखादा बंडल जर खरेदी करायचा झाला तर अगदी सहज आपल्याला 7,000 ते 8,000 रुपये द्यावे लागतात. तर आपण जे पाणी आहे, आपलं जे विहिरीचं पाणी आहे, त्या विहिरीसाठी आपण फिल्टर बसवलेलं असतो आणि हे फिल्टरचंच पाणी आपण म्हणजे फिल्टरचंच पाणी ठिबकमध्ये सोडतो किंवा खतं औषधं फिल्टरद्वारे ती आपल्या ठिबकमध्ये येतात. तरी पण ही बटणं आहेत ना ठिबकची, ही चॉकअप होतात. तर आता या पेप्सीचं कसं आहे बघाल तुम्ही, या पेप्सीला आहे बघा, ही अशी एक पट्टी बसवलेली आहे चौकोनी. आता हिला 2 बटणं आहेत, तसं ठिबकच्या बटनाला फक्त एकच बटन असतं. आता हे एक बटन जरी बंद झालं तरी दुसऱ्या बटनने पाणी किंवा आपण जे काही खतं औषधं सोडलेली आहेत ही अगदी पडणार आहेत व्यवस्थितरित्या. आणि कसं होतं, हे जे नवीन इनोव्हेशन आहे, हे इनोव्हेशन खूप फायद्याचं आहे, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. आपले बेड तयार झाले, त्याच्यावर ठिबक हातरून घेतला, पाईपलाईन फिटिंग झाली. त्यानंतर आपल्याला ठिबकसाठी एक महत्त्वाचं म्हणजे फिल्टर फिट करावा लागतो. तर फिल्टरची फिटिंग झाली. आता हे सगळं झाल्याच्या नंतर पुढची गोष्ट येते ती स्ट्रॉबेरी रोपांची निवड करणं. आता स्ट्रॉबेरी रोपांची निवड करताना आपल्याकडं बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, जसं की विंटर डाऊन आहे, कॅमेरोज आहे, नाबी आहे, R1 आहे, M2 आहे, स्वीट सेन्सेशन, असे बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज आता आपल्याकडे मिळतात. तर त्यानुसार आपल्याला कोणती व्हरायटी सूट होईल तर त्यानुसार आपण ती चूज करावी लागते. आपलं वातावरण कसं आहे आपल्या ठिकाणी, त्या हिशोबानं काही ज्या व्हरायटीज असतात त्या थोड्याशा उष्ण वातावरणात चालतात. काही ज्या व्हरायटीज असतात त्या अर्ली व्हरायटीज म्हणून येतात, जसं की विंटर डाऊन, ह्या अगदी थंड वातावरणात चांगले ग्रीप घेतात. तर आपलं वातावरण कसं आहे त्या हिशोबानं आपल्याला व्हरायटी शोधावी लागेल. आता रोपांची व्हरायटी शोधताना रोपं ही अगदी बॅक्टेरिया फ्री, फंगस फ्री असणं गरजेचं आहे. करपा आलेली रोपं किंवा इतर रोगाने ग्रासलेली रोपं जर लावली तर त्याच्यातून काहीही आपल्याला उत्पन्न मिळत नाही. रोपांच्या ज्या किमती असतात तर कोणत्या वर्षी रोपांच्या किमती थोड्याफार कमी असतात, कोणत्या वर्षी जास्त असतात. आता गेल्या वर्षी रोपांच्या ज्या किमती होत्या त्या 6 रुपये 7 रुपये या हिशोबाने चालल्या होत्या. आता या वर्षी रोपांच्या ज्या किमती आहेत ते 10 रुपये 12 रुपयाच्या खाली रोप एकही मिळत नाही यावर्षी. अशा रीतीनं आपण ही जी व्हरायटी लावलेली आहे तर ही व्हरायटीचं नाव आहे मुरोना. तर मुरोना जातीची रोपं आपण लावलेली आहेत आणि हे मुरोना जातीचं रोप जे आहे ते आपल्याला 12 रुपयाला एक पिशवी या हिशोबानं ही पिशवी आपल्याला मिळालेली आहे. एकूण 5,500 रोपं आपण लावलेले आहेत. तर 5,500 रोपांचं एकूण ट्रान्सपोर्ट पकडून एक 60,000 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. तर 60,000चं रोप आपण आणलं आणि रोपाची लागण आपण करून घेतलेली आहे. आणि अशा रीतीने व्यवस्थित रोपं बघून, भले ती 1 रुपया महाग पडलीत रोपं तरी चालतील, पण चांगली रोपंच खरेदी करून लावणं गरजेचं आहे. कारण रोपांसाठी एवढी जास्त इन्व्हेस्टमेंट आपण करणार आणि रोपं जर खराब लागली तर मग इन्व्हेस्टमेंट जे केली तिथं पैसे निघणं मुश्किलच आहे आणि त्याच्यातून काही फायदा होणार नाही. जे कष्ट करू आपण ते फुकट जाणार आहे. त्यामुळे जे रोपं खरेदी करतो त्यावेळी अगदी व्यवस्थितरित्या रोपं बघूनच खरेदी करणं गरजेचं आहे. आणि रोपं खरेदी करताना कोणतरी ऑथोराईज जो कोण माणूस असेल की बाबा ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, उद्या त्याच्याकडून आपण रोपं खरेदी केली त्याच्यानंतर त्यानं त्याचा फोन नंबर बंद करून ठेवला नाही पाहिजे, असा विश्वासू माणूस बघणं गरजेचं आहे. आता ही रोपं कशी तयार केली जातात, बाहेरच्या देशातून मदर प्लांट मागवले जातात. तर मदर प्लांटपासून बेबी प्लांट कसे तयार होतात किंवा ते कशारीत्या असतात हे मी तुम्हाला दाखवते. आता हे आहे मदर प्लांट. आता याला बघा, तुम्ही बघाल ही आहे बेबी प्लांट. आता याला बघा एक तार आलेली आहे आणि तारेला पुढं 2 पानं फुटलेली आहेत, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. त्याचबरोबर हिला बघा एक छोटीशी पांढरी मुळी आलेली आहे. आता काय करायचं आहे, म्हणजे काय करतात जी रोपं तयार करणारी माणसं आहेत ती काय करतात, मातीच्या पिशव्या भरतात आणि त्या पिशव्या आहेत ना ह्या तारेखाली अशी मातीची पिशवी ठेवायची आणि त्याच्यावरती ही तार अशी ठेवून द्यायची आणि ही पिन असते आपली, ही पिन अशी लावून
हे असं लावून ठेवून द्यायची. मग एक 8-15 दिवसांनी ही पानं मोठी होतात, म्हणजे ह्याचं एक नवीन झाड तयार होतं. आणि त्यानंतरनं त्याला पुढं अशी दुसरी तार फुटते, ती चिटकवायची, तिसरी फुटते, ती चिटकवायची, चौथी फुटते. अशा प्रकारे एका मदर प्लॅन्टपासून अगदी 20-25 झाडं नवीन बेबी प्लॅन्ट तयार केली जातात. तर आता ही रोपं तयार झाल्यानंतर काय करायचं असतात, ह्या तारा कट करायच्या असतात. म्हणजेच बेबी प्लॅन्ट, एक मदर प्लॅन्ट, चारी बाजूनी बेबी प्लॅन्ट. आता ही सुट्टी करण्यासाठी काय करायची असतात, ही जी तार आहे ना, ही तार इथे कट करून टाकायची, ही तार इथे कट करून टाकायची. हे झालं बेबी प्लॅन्ट सिंगल, म्हणजे सेपरेट. ही झाली रोपांची प्रोसेस. आता आपली सर्व कामं उरकलेली आहेत. बेड झाले, रोपांची निवड झाली. आता त्यानंतर काय असतं, आपल्या शेतकऱ्यांची नवीन वर्षामध्ये कुठलं तरी पीक आपण आपल्या शेतामध्ये ज्यावेळी लावतो त्यावेळी काय करतो आपण, की पूजन करतो. तर आमची जी आजी होती ना, ती आजी काय करायची, आपल्या शेतातील 5 दगडी छोट्या छोट्या गोळा करायच्या, त्या धुवायच्या आणि एका पानावरती त्या 5 दगडी मांडायच्या. का तर हे कुठले तरी 5 देव आहेत आणि या देवांनी माझ्या पिकांना भरभरून आशीर्वाद द्यावा, पीक साधावं, माझी प्रगती व्हावी, असं ते दगडी आपल्याला आशीर्वाद देतात. त्या दगडी धुवून ठेवायच्या, त्यांना हळदी कुंकू व्हायचं. परत आपली जी 5 झाडं आहेत ते 5 झाडांची लागण करायची आणि मग आपल्या जे काही शेतातलं दुसरं आपण जे काही पीक लावणार आहोत ती लावायला सुरुवात करायची. पूजन केल्याशिवाय आपला शेतकरी कुठल्याच नवीन पेरणीची सुरुवात करत नाही. तर पूजन झाल्यानंतर मग कामांना आपली सुरुवात होते. तर आता स्ट्रॉबेरीची लागण झाल्याच्या नंतर अगदी महत्त्वाचा पुढचा प्रश्न येतो, ते स्ट्रॉबेरीचे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन. तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला अशी गोष्ट बघायची आहे की आपले जे स्ट्रॉबेरीचे बेड आहेत, तर हे बेड अतिरिक्त त्या बेडवर पाणी झालं नाही पाहिजे. जे आपण सकाळी पाणी सोडू तर ते 20 मिनटं असेल, 30 मिनटं असेल किंवा 1 तास असेल, तर हे बेड ओलसर झाले पाहिजे. अतिरिक्त पाणी साठा त्याच्यात झालं नाही पाहिजे. अतिरिक्त पाणी साठ्यामुळे काय होतं की स्ट्रॉबेरीची रोपांची जी मुळं आहेत ती मुळं कुजली जातात आणि मुळं कुज होणे, बुरशी वाढणे असा प्रकार होतो. त्यामुळे जेवढं गरज आहे तेवढं स्ट्रॉबेरीला पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे जी जमीन आहे आपली, त्या जमिनीमध्ये ओलावा राहिला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता या जमिनीमध्ये ओलावा आहे, तर असा ओलावा राहिला पाहिजे. अतिरिक्त पाणी स्ट्रॉबेरीच्या शेतात राहून चालणार नाही. तर अशा रीतीने स्ट्रॉबेरीची बिजावणी केली पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणची जी जमीन आहे त्या जमिनीनुसार वेळ ही कमी जास्त असू शकते. तर ही जी वेळ आहे ही प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीनुसार आपली वेळ ठरवणं गरजेचं आहे भिजवणीसाठी. आता याच्या पुढची प्रोसेस येते ती खत व्यवस्थापन. ज्यावेळी स्ट्रॉबेरीची आपण लागण करतो तर स्ट्रॉबेरीची लागण करत असताना आपण फक्त शेणखतावर स्ट्रॉबेरीची लागण करत असतो. आता स्ट्रॉबेरीची लागण आपली झाली, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीची भिजवणी झाली, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्याचं खत व्यवस्थापन. तर खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर सुरुवातीला 1-2 दिवस थांबायचं आहे. 2 दिवसानंतर स्ट्रॉबेरीची जे बेड आहे ते व्यवस्थित ओलसर करून घ्यायचे आहेत, भिजवून घ्यायचे आहेत आणि भिजवून घेतल्याच्या नंतर ड्रिचिंग, ज्याला आळवणी म्हणतो, ती आळवणी तयार करायची. तर ती आळवणी कशाची तयार करायची, तर 1 किलो गूळ, ट्रायकोडर्मा पावडर आणि ह्युमिक ॲसिड या 3 गोष्टी एकत्र घेऊन 200 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर, 100 ते 150 ग्रॅम ह्युमिक ॲसिड आणि 1 किलो गूळ, तर याचं पाणी करायचं आहे. आणि ते पाणी करून आपल्याला ही जी आपली रोपं आहे तर प्रत्येक रोपाला कपाने किंवा आपल्या पंपाने 1-1 कप पाणी ओतायचं आहे. तर अशा रीतीने पहिली आळवणी आपल्याला करायची आहे. आता पहिली आळवणी केल्याच्या नंतर दुसरी आळवणी कशाची करायची आहे, तर दुसरी आळवणी देखील जे ट्रायकोडर्मा बुरशीनाशक आहेत त्याचेच करायचे आहे. ट्रायकोडर्मा बुरशीनाशक, ह्युमिक ॲसिड आणि तुमचा गूळ असेल थोडाफार. त्याच्यानंतर जर तुम्हाला किडीचा प्रादुर्भाव जर वाटत असेल जमिनीत किंवा काय, तर त्यात तुम्ही कीटकनाशक वापरू शकता. आणि या 2 आळवणी झाल्याच्या नंतर 1-2 दिवसाच्या अंतराने या आळवणी आपल्याला करायच्या आहेत. आणि या 2 आळवणी झाल्याच्या नंतर आपल्याला पुढची प्रोसेस येते ती रासायनिक खतांची आळवणी. आता रासायनिक खतांमध्ये काय येतं, तर इस्रायलची 100% पाण्यात मिक्स होणारी जी खतं आहेत, 19-19-19 किंवा इतर जी इस्रायलची खतं, तर ती आपल्याला आपल्या रोपांच्या शिफारशीनुसार ते आपण ओळखून त्याची ड्रिचिंग करणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने हे ड्रिचिंगचं काम स्ट्रॉबेरीसाठी करावं लागतं. आपली स्ट्रॉबेरी लावून 10 दिवस झालेले आहेत आणि 10 दिवसांमध्ये स्ट्रॉबेरीच्या झाडांनी चांगलीच ग्रोथ केलेली आहे. या झाडांची जी मुळं आहेत, पांढरी मुळं, ही चांगलीरीते फुटलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 दिवस झाल्यानंतर आपले जे स्ट्रॉबेरीचे बेड आहेत या बेडची खुरपणी करून घ्यायची आहे. खुरपणी केल्यानं काय होतं माहिती आहे का, या बेडवरती जे काही बारीक मोठं आलेलं गवत आहे ते गवत खुरपणीनंतरनं मेलं जातं आणि झाडांना ऑक्सिजन आधी चांगला मिळाला जातो. का तर ही माती आहे, ही माती आपण अशी खालीवर खुरपल्यानंतर खालीवर हल्ली जाते, त्याच्यामुळे ऑक्सिजन झाडांना अजून चांगल्या प्रकारे मिळाला जातो. तर मंडळी, अशा रीतीने आपली स्ट्रॉबेरीची लागण झालेली आहे.
तर आपण थोड्या दिवसातच आता या स्ट्रॉबेरीसाठी मल्चिंग पेपर टाकणार आहोत. तर मल्चिंग पेपरचाही व्हिडिओ आपण नक्की बनवण्याचा प्रयत्न करू. आता मंडळी, तुम्हाला जर काही स्ट्रॉबेरीची शेती वगैरे करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. अगदी थोड्या प्रमाणात, अगदी 2,000 रुपये किंवा 3,000 रुपये एवढे कमी प्रमाणात तुम्ही स्ट्रॉबेरी लावा आणि जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल त्या हिशोबानं तुम्ही दरवर्षी क्वांटिटी वाढवा. तुमचं मार्केटिंगवर अभ्यास करा. मार्केटिंगची जर सोय व्यवस्थित असेल, तुमचा तयार झालेला माल जर तुम्ही खपवू शकत असाल तर नक्की स्ट्रॉबेरी लावायला काहीही हरकत नाही. आणि स्ट्रॉबेरी शेताविषयी जर काही तुम्हाला माहिती हवी असेल, स्ट्रॉबेरी लागण्याविषयी माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही मेसेज करा. आता आपण यूट्यूबवरती आपल्याला बरेच कमेंट येतात, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा किंवा तुमचा पत्ता द्या. आता यूट्यूबवरती आपण कमेंटद्वारे कमेंटला उत्तर देऊ शकतो, पण अशी जी खाजगी माहिती आहे ती आपण सविस्तर यूट्यूबवरती देऊ शकत नाही. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर किंवा कोणतीही अशी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवरती शीतल दानवले या नावानं माझी ID आहे. या IDवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर किंवा जी काही व्यवस्थित माहिती पाहिजे असेल ती तुम्हाला इंस्टाग्रामवरती अगदी सहज मिळून जाईल. आणि कसं आहे, शेतकरी आहे, एकमेकांची मदत करणं हेच आपल्या रक्तात आहे. काही जर माहिती हवी असेल तर नक्की इंस्टाग्रामवरती मेसेज करा. आणि हो, व्हिडिओ आवडला का नाही हा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर पुढे शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग मल्चिंग कशी घातली जाते हे आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर चला मंडळी, निरोप घेतो आम्ही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी.